तर बीडच्या केस तालुक्यातील सुकळी गावामध्ये भ्रष्टाचाराची तक्रार केल्याने एकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सुकळी गावातील अमर गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केलेली होती आणि या तक्रारीची चौकशी सुरू असताना सरपंच नितीन गायकवाड आणि त्यांचे सहकारी अक्षय गायकवाड, प्रदीप भिसे, अनिकेत गायकवाड, ज्ञानेश्वर गव्हाणे आणि रविराज खाडे यांनी त्यांना लाकडी दंडाने मारहाण केली आहे। भ्रष्टाचारासंदर्भात पुन्हा कुठे आवाज काढला किंवा वरिष्ठांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या मारहाणीत तक्रारदार अमर गायकवाड गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुरेश, बीडमधून पुन्हा एकदा मारहाणीची घटना आणि दादागिरीची दमदाटीची घटना समोर येते। बीडच्या सुकळी गावातील ही घटना आहे। अमर गायकवाड यांनी ग्रामपंचायत मधील काही जे विकास काम आहेत त्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती आणि तक्रार का केली म्हणून सरपंच आणि इतर लोकांनी त्यांना मारहाण केली, बेदम मारहाण केली, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। विशेष या प्रकरणामध्ये लाठ्या, काठ्या आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली। गेल्या काही दिवसापासून जर बीड जिल्ह्यात बघितलं तर मारहाणीचे प्रकार देखील वाढतात, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता। गेल्या 1 वर्षापासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा गाजत आहे। अशातच पोलीस प्रशासन हे अशा घटना रोखण्यामध्ये त्यांना अपयश देखील येते आणि या घटनेमध्ये देखील अमर गायकवाड यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला अटकेच्या अनुषंगाने देखील पोलिसांनी पथकं रवाना केलेली आहेत। त्यामुळे नेमका या घटना थांबणार कशी असा देखील सवाल समाजातून उपस्थित केला जातो। अमित। सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी। इकडे बोईसरच्या तारापूर MIDC मध्ये सरावली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गो ग्रीन इकोटेक कंपनीकडून घातक रसायन थेट जमिनीमध्ये पुरून विल्हेवाट लावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या कंपनीवरती कारवाई करण्याची मागणी आमदार विनोद निकोले यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केलेली आहे। घातक रासायनिक घनकचरा पुनर्प्रक्रिया करण्याच्या नावाखाली हजारो टन घातक रसायन थेट जमिनीमध्ये पुरलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तर नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। या कंपनीला अनेकदा क्लोजर नोटीस आल्यानंतर सुद्धा सत्ताधारी नेत्यांच्या वरदहस्तामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। शिवसेना नेते रवींद्र फाटकांचा मुलगा प्रणय फाटक या कंपनीचा संचालक मंडळात असल्याची माहिती समोर येते। सदर कंपनीने कुठलीही बांधकाम परवानगी अथवा संबंधित खात्याच्या परवानग्या घेतलेल्या नाहीयेत। MPCBच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी ती हजार्डस रिसायकलिंगची परवानगी मिळालेली आहे। ग्रामपंचायतने आम्हाला रिसायकलिंगची परवानगी दिलेली आहे, बांधकाम परवानगी दिलेली आहे, नळ जोडणी परवानगी दिलेली आहे असे खोटे भासवून MPCB अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्याशी संगनमत करून सदर परवानगी घेऊन शासनाची दिशाभूल करून तिकडे हजार्डस रिसायकल न करता सदर रासायनिक घनकचरा अनधिकृतपणे जमिनीत गाडत आहे। सदर रासायनिक घनकचरा अनधिकृतपणे गाडल्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झाले आहे।